कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमच्या मनात सतत इतके विचार का चालू असतात? एखादी छोटी गोष्ट इतर लोक काही मिनिटात विसरतात, पण तीच गोष्ट तुमच्या मनात दिवसेंदिवस का फिरत राहते? यामागे फक्त भावनिक स्वभाव कारणीभूत नाही, तर एक असे रहस्य दडलेले आहे, जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख सांगते. आज आपण कर्क राशीच्या मनातील त्या गुपित जगात प्रवेश करणार आहोत, जिथे प्रत्येक विचारामागे एक कारण आहे, प्रत्येक भावनेमागे एक कथा आहे आणि प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक संपूर्ण विश्व दडलेले आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातील काही गोष्टी तुम्हाला स्वतःबद्दल असा खुलासा करून देतील, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. कर्क राशी, तुम्ही जास्त विचार का करता? यामागचं कारण ऐकून चकित व्हाल. कर्क राशीच्या व्यक्तींविषयी एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते. हे लोक खूप विचार करतात, पण हा जास्त विचार करण्याचा स्वभाव केवळ सवय नसतो, तर त्यामागे त्यांच्या मनाची एक खास रचना असते. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीचे लोक भावनांशी अतिशय घट्ट जोडलेले असतात. एखादी छोटी घटना असो किंवा मोठा प्रसंग, ते प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवतात आणि त्यावर खोलवर विचार करतात. कर्क राशीच्या व्यक्तींना प्रत्येक नात्याची काळजी असते. कोणाला दुखावलं तर नाही ना? समोरचा व्यक्ती काय विचार करत असेल? भविष्यात याचा परिणाम काय होईल? अशा अनेक प्रश्नांची मालिका त्यांच्या मनात सतत सुरू असते. त्यामुळे अनेकदा इतरांना ते विनाकारण काळजी करत आहेत असे वाटते, पण त्यांच्या दृष्टीने तो प्रत्येक विचार महत्त्वाचा असतो. या राशीच्या लोकांची स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण असते. भूतकाळातील एखादा संवाद, एखादा शब्द किंवा एखादी भावना ते सहज विसरत नाहीत. त्यामुळे जुने प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून त्यांचे विश्लेषण करण्याची सवय निर्माण होते. काही वेळा हेच विचार त्यांना भावनिकदृष्ट्या थकून टाकतात. कर्क राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक भावना एकाच वेळी चालू असतात. ते स्वतःपेक्षा इतरांच्या सुखदुःखाचा जास्त विचार करतात. कोणाची मदत कशी करता येईल, कोणाला आधार कसा देता येईल, याच चिंतेत ते स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच त्यांच्या मनात विचारांचे वादळ सतत सुरू असते. त्यांच्या जास्त विचार करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे सुरक्षिततेची भावना. कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात स्थिरता आणि विश्वास हवा असतो. एखादी गोष्ट अनिश्चित वाटली की ते तिच्या प्रत्येक शक्यतेचा विचार करू लागतात. त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील असे त्यांना वाटते. मात्र हा स्वभाव नेहमीच वाईट नसतो. याच विचारशील वृत्तीमुळे कर्क राशीचे लोक उत्तम सल्लागार, विश्वासू मित्र आणि जबाबदार कुटुंबवत्सल व्यक्ती ठरतात. ते निर्णय घेताना घाई करत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीची भावनिक व व्यावहारिक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जास्त विचार करण्याची सवय कधी कधी त्यांना अस्वस्थ करू शकते, पण हाच गुण त्यांना इतरांपेक्षा अधिक संवेदनशील, प्रेमळ आणि समजूतदार बनवतो. म्हणून जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप विचार करता, तर लक्षात ठेवा, तुमच्या मनाची ही खोलीच तुमची खरी ताकद आहे. योग्य दिशेने वापरल्यास हाच गुण तुम्हाला आयुष्यात अनेक मोठ्या यशांकडे घेऊन जाऊ शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात सतत विचार सुरू असण्यामागे आणखी एक गुपित कारण म्हणजे त्यांची अंतर्मुख वृत्ती. अनेक लोक एखादी गोष्ट घडली की लगेच पुढे जातात, पण कर्क राशीचे लोक त्या घटनेमागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायचे असते. त्यामुळे ते केवळ घटना पाहत नाही, तर त्यामागील भावना, हेतू आणि परिणाम यांचाही अभ्यास करत राहतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये एक नैसर्गिक निरीक्षण शक्ती असते. लोकांच्या बोलण्यात, वागण्यात किंवा नजरेत झालेले छोटे बदलही त्यांच्या लक्षात येतात. एखादी व्यक्ती नेहमीसारखी वागत नसेल, तर त्यांना लगेच जाणवते की काहीतरी बदलते आहे. मग त्या बदलामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या मनात सुरू होतो. अनेकदा त्यांचे अंदाज बरोबरही ठरतात. कर्क राशीच्या लोकांना भावनिक सुरक्षते इतकीच मानसिक स्पष्टताही महत्त्वाची वाटते. एखादा प्रश्न अनुत्तरित राहिला किंवा एखादी गोष्ट अर्धवट समजली तर त्यांचे मन शांत बसत नाही. त्यांना संपूर्ण चित्र समजल्याशिवाय समाधान मिळत नाही. म्हणूनच ते एखाद्या विषयाचा अनेक कोनातून विचार करतात. त्यांच्या विचारांमध्ये भविष्याची चिंता कमी आणि भावनिक परिणामांची जाणीव जास्त असते. मी हे बोललो तर समोरच्याला कसे वाटेल? हा निर्णय नात्यावर परिणाम करेल का? आजची कृती उद्या पश्चातापाचे कारण तर ठरणार नाही ना? अशा प्रकारचे विचार त्यांच्याकडे वारंवार येतात. त्यामुळे ते अनेकदा अतिशय सावधपणे वागतात.
कर्क राशीच्या व्यक्ती स्वतःच्या भावनांबद्दलही सतत जागरूक असतात. त्यांना स्वतःच्या मनात काय चालले आहे हे समजून घेण्याची ओढ असते. म्हणून काही वेळा ते एकांतात राहणे पसंत करतात. हा एकांत त्यांच्यासाठी दुःखाचे नव्हे तर आत्मपरीक्षणाचे साधन असतो. त्यावेळी ते स्वतःच्या भावना, ध्येय आणि आयुष्यातील अनुभवांचे विश्लेषण करत असतात. या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आठवणीचे विशेष स्थान असते. एखादी जागा, एखादे गाणे किंवा एखादा सुगंध सुद्धा त्यांना जुन्या काळात घेऊन जाऊ शकतो. त्या आठवणींमधून ते पुन्हा भावना अनुभवतात आणि त्यातून नवीन विचारांची साखळी सुरू होते. त्यामुळे त्यांचे मन नेहमीच भूतकाळात, वर्तमान आणि भविष्य यांना जोडण्याचा प्रयत्न करत असते. विशेष म्हणजे कर्क राशीचे लोक अनेकदा इतरांना न सांगता मनातील संघर्ष स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून ते शांत, संयमी आणि स्थिर दिसतात, पण आतून ते अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. हीच गोष्ट त्यांना अधिक परिपक्व आणि अनुभव संपन्न बनवते. त्यांच्या मनात येणारे विचार हे केवळ चिंता नसतात, तर ते त्यांच्या संवेदनशील बुद्धिमत्तेचे प्रतीक असतात. अनेक लोक जे दुर्लक्षित करतात ते कर्क राशीचे लोक जाणून घेतात. म्हणूनच त्यांना लोकांचे मन समजण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची विशेष क्षमता प्राप्त होते. त्यांच्या विचारांची खोलीच त्यांना आयुष्यात वेगळे स्थान मिळवून देते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनातील विचारांचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे त्यांची भावनिक दूरदृष्टी. अनेकदा एखादी परिस्थिती इतरांना साधी वाटत असली तरी कर्क राशीचे लोक तिचे पुढे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज बांधत असतात. ते फक्त आजचा विचार करत नाहीत, तर काही महिने किंवा वर्षांनी त्या गोष्टीचा काय प्रभाव पडू शकतो याचाही विचार करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय कधी कधी संथ वाटतात, पण त्यामागे खोल चिंतन दडलेले असते. या राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा वाटतो. जेव्हा त्यांना एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात विसंगती जाणवते, तेव्हा त्यांचे मन लगेच सक्रिय होते. समोरची व्यक्ती खरे बोलत आहे का, काही लपवत आहे का, किंवा तिच्या मनात दुसरे काही चालू आहे का, अशा अनेक शक्यता ते मनात तपासू लागतात. त्यामुळे ते सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की पूर्ण मनाने साथ देतात. कर्क राशीच्या लोकांमध्ये कल्पनाशक्ती ही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एखादी घटना घडण्यापूर्वीच तिच्या अनेक शक्यता त्यांच्या मनात तयार झालेल्या असतात. काही वेळा ही कल्पनाशक्ती त्यांना सर्जनशील बनवते, तर काही वेळा अनावश्यक चिंतेचे कारणही ठरते. कारण वास्तवात काही घडण्यापूर्वीच ते त्याच्या परिणामांवर विचार करत बसतात. त्यांच्या विचारशील स्वभावामागे एक मोठे कारण म्हणजे त्यांना लोकांचे खरे स्वरूप समजून घ्यायचे असते. ते फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत. एखाद्या व्यक्तीची कृती, तिचे सातत्य, तिच्या स्वभावातील बदल आणि तिची वृत्ती यांचे ते बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे अनेकदा लोकांच्या खऱ्या भावना त्यांना इतरांपेक्षा लवकर समजतात. कर्क राशीच्या व्यक्तींना अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. एखादा संवाद अचानक थांबला, एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही किंवा एखाद्या नात्याचा शेवट स्पष्ट झाला नाही, तर ते त्या गोष्टींवर बराच काळ विचार करत राहू शकतात. त्यांच्या मनाला स्पष्टता हवी असते. अनिश्चितता त्यांना अस्वस्थ करते. एक विशेष गोष्ट म्हणजे कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःवरच सर्वात जास्त कठोर असतात. इतरांच्या चुका ते सहज माफ करू शकतात, पण स्वतःची छोटीशी चूकही त्यांना बराच काळ आठवत राहते. त्यामुळे ते स्वतःचे सतत मूल्यमापन करत असतात. मी अजून चांगले करू शकलो असतो का, हा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार येऊ शकतो. त्यांच्याकडे एक नैसर्गिक संरक्षणात्मक वृत्ती असते. ज्या व्यक्तींवर ते प्रेम करतात किंवा ज्यांना आपले मानतात, त्यांच्या बाबतीत ते विशेष सतर्क असतात. त्यांना कोणती अडचण येऊ नये, त्यांना दुःख होऊ नये किंवा ते चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत यासाठी ते मनातून काळजी करत राहतात. ही काळजीच अनेकदा जास्त विचारांमध्ये रूपांतरित होते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनाचा सर्वात सुंदर गुण म्हणजे त्यांची भावनिक खोली. ते वरवरच्या गोष्टींमध्ये रमणारे नसतात. त्यांना अर्थपूर्ण नाती, मनापासूनचे संवाद आणि खरी भावना यांचे आकर्षण असते. म्हणूनच त्यांचे विचारही सामान्य नसतात. ते जीवनातील प्रत्येक अनुभवामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात आणि हाच गुण त्यांना इतरांपेक्षा अधिक समजूतदार, संवेदनशील आणि अंतर्ज्ञानी बनवतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या विचार
विश्वाचा आणखी एक अनोखा पैलू म्हणजे त्यांची मनाशी चालणारी सततची अंतर्गत चर्चा. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असले तरी त्यांच्या मनात अनेक स्तरांवर विचार सुरू असतात. एखादा निर्णय घेताना ते फक्त हे योग्य आहे का एवढाच विचार करत नाहीत, तर यामुळे कोणावर काय परिणाम होईल, यामागचा खरा उद्देश काय आहे आणि यातून मला काय शिकायला मिळेल असे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारत असतात. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा लोकांचे न बोललेले शब्दही जाणवतात. समोरचा व्यक्ती काहीतरी लपवत आहे, मनात वेदना घेऊन फिरत आहे किंवा एखाद्या समस्येशी झुंज देत आहे, हे त्यांना सहज जाणू शकते. त्यामुळे ते लोकांच्या भावनिक स्थितीचा अंदाज घेण्यात तरबेज असतात. हीच संवेदनशीलता त्यांच्या मनाला सतत जागृत ठेवते. कर्क राशीच्या लोकांना जीवनातील योगांबद्दलही विशेष कुतूहल असते. एखादी घटना अचानक घडली, एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे भेटली किंवा एखादा संदेश योग्य वेळी मिळाला तर ते त्यामागे काही खोल अर्थ आहे का याचा विचार करतात. त्यांना वाटते की प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या उद्देशासाठी घडत असते. त्यांच्या विचारांमध्ये केवळ भावना नसतात, तर मूल्यांचाही मोठा वाटा असतो. निष्ठा, विश्वास, कर्तव्य आणि आदर यासारख्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा त्यांना या मूल्यांच्या विरोधात काही दिसते तेव्हा त्यांचे मन अस्वस्थ होते. त्यामुळे ते अनेकदा समाज, नाती आणि स्वतःच्या वर्तनाबद्दल खोल विचार करताना दिसतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक अदृश्य जगही असते. ते स्वप्ने, इच्छा, अपूर्ण आकांक्षा आणि भविष्याबद्दलच्या कल्पना यांना जपून ठेवतात. अनेकदा ते या गोष्टी इतरांसमोर व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या मनात त्या सतत जिवंत असतात आणि त्यांच्यावर विचार सुरू असतो. यामुळे त्यांचा स्वभाव गूढ आणि आकर्षक वाटू शकतो. या राशीचे लोक एखाद्या व्यक्तीशी किंवा कामाशी भावनिकरित्या जोडले गेले की त्यातून सहज बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे एखादा बदल स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ लागतो. नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याआधी ते जुन्या अनुभवांचे मूल्यमापन करतात, त्यातून धडे घेतात आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या व्यक्तींना शांत वातावरण का आवडते यामागेही त्यांच्या विचारांचीच भूमिका असते. गोंगाट, सततचा ताण किंवा अस्थिरता यामुळे त्यांच्या मनातील विचार अधिक गुंतागुंतीचे होतात. उलट शांतता मिळाली की ते स्वतःला अधिक स्पष्टपणे समजू शकतात. म्हणूनच त्यांना काही वेळ स्वतःसाठी मिळणे खूप आवश्यक असते. विशेष म्हणजे या राशीच्या लोकांचा विचार करण्याचा स्वभाव हा कमकुवतपणाचे नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण असतो. ते केवळ जग पाहत नाही तर ते जगाला अनुभवतात. प्रत्येक भावना, प्रत्येक नाते आणि प्रत्येक अनुभव त्यांच्या मनात एक ठसा उमटवतो. त्यामुळे त्यांचे विचार सामान्य लोकांपेक्षा अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण आणि अनेकदा अधिक अचूक ठरतात. याच कारणामुळे कर्क राशीच्या व्यक्ती अनेक वेळा इतरांना स्वतःबद्दल फारसे न सांगता त्यांच्या मनातील गोष्टी समजून घेतात. त्यांच्या विचारांची खोली, लोकांना समजून घेण्याची क्षमता आणि जीवनाकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन हेच त्यांना विशेष बनवतात. अनेकांना जे फक्त घटना दिसतात ते कर्क राशीचे लोक त्यामागील भावना आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनातील विचारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भावनिक स्मृती. काही लोकांसाठी एखादा दिवस हा फक्त एक दिवस असतो, पण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक दिवस एखाद्या भावनेशी जोडलेला असू शकतो. त्यांना कोणत्या दिवशी कोण भेटले, कोणत्या प्रसंगी कोणते शब्द बोलले गेले किंवा एखाद्या क्षणी मनात कोणती भावना निर्माण झाली होती याचे तपशीलवार स्मरण राहू शकते. त्यामुळे त्यांचे मन सतत अनुभवांचे संग्रहालय बनून राहते. या राशीच्या व्यक्ती अनेकदा लोकांच्या जीवनातील न दिसणाऱ्या बाजूंकडे आकर्षित होतात. एखादी व्यक्ती यशस्वी आहे की नाही यापेक्षा ती मनाने कशी आहे, तिच्या संघर्षाची कहाणी काय आहे आणि तिने आयुष्यातून काय शिकलं आहे यामध्ये त्यांना अधिक रस असतो. त्यामुळे त्यांचे संभाषणही अनेकदा सामान्य विषयांपेक्षा खोल आणि अर्थपूर्ण विषयांवर जाऊन पोहोचते. कर्क राशीच्या लोकांना अनेकदा एखाद्या जागेशी भावनिक नाते निर्माण होते. बालपणातील घर, एखादे मंदिर, एखादी शाळा किंवा एखादा रस्ता यांच्याशी ते मनाने जोडले जाऊ शकतात. अशा ठिकाणी पुन्हा गेल्यावर त्यांच्या मनात अनेक विचार जागृत होतात. ते त्या जागांमध्ये फक्त भिंती किंवा रस्ते पाहत नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी आणि भावना अनुभवत असतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये अंतःप्रेरणेची शक्ती विशेष मजबूत असू शकते. अनेक वेळा कोणताही स्पष्ट
पुरावा नसताना त्यांना एखाद्या परिस्थितीबद्दल काहीतरी जाणवते. नंतर घडणाऱ्या घटनांमुळे त्यांची ती भावना योग्य ठरते. त्यामुळे ते स्वतःच्या अंतर्मनाच्या संकेतांकडे इतरांपेक्षा जास्त लक्ष देतात. कर्क राशीच्या लोकांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे ते लोकांना दुसरी संधी देण्यास तयार असतात. पण याचा अर्थ असा नाही की ते सर्व काही विसरतात. ते मनाने दयाळू असले तरी अनुभवांमधून शिकलेले धडे कायम लक्षात ठेवतात. त्यामुळे एखाद्याला पुन्हा स्वीकारताना ते अधिक जागरूक आणि सावध असतात. त्यांच्या विचारांचा एक भाग नेहमीच आत्मविकासाशी जोडलेला असतो. ते सतत स्वतःला अधिक चांगले समजून घेण्याचा प्रयत्न करतात. माझी खरी ताकद काय आहे, माझ्या भावना मला काय शिकवत आहेत, किंवा मी आयुष्यात नेमके काय साध्य करू इच्छितो, अशा प्रश्नांवर ते बराच काळ विचार करू शकतात. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक प्रवास अनेकदा खूप समृद्ध असतो. कर्क राशीच्या व्यक्तींना लोकांच्या आनंदामध्ये आनंद शोधण्याची सवय असते. त्यांना स्वतःचे कौतुक मिळाले नाही तरी चालते, पण त्यांच्या प्रयत्नांमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आले तर त्यांना समाधान मिळते. ही भावना त्यांच्या विचारांनाही दिशा देते. ते स्वतःच्या फायद्यापेक्षा सामूहिक आनंदाचा विचार अधिक करतात. काही वेळा त्यांचे मन खूप शांत दिसत असले तरी त्या शांततेच्या मागे विचारांची विशाल दुनिया असते. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आव्हान याकडे ते जीवनाच्या मोठ्या चित्रातील एक भाग म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांचे विचार फक्त वर्तमानापुरते मर्यादित राहत नाही, तर ते जीवनाच्या खोल अर्थापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांना प्रेरणादायी वाटतात. त्यांची संवेदनशीलता, निरीक्षण शक्ती, भावनिक समज आणि मनाची खोली यामुळे ते लोकांशी एक वेगळ्याच पातळीवर जोडले जातात. त्यांचे विचार हे केवळ मनातील आवाज नसतात, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मौल्यवान भाग असतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनाचा आणखी एक अत्यंत वेगळा पैलू म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीत भावनिक ऊर्जा जाणवते. एखादी व्यक्ती आनंदी आहे की दुःखी, एखाद्या घरात शांतता आहे की तणाव, एखाद्या नात्यात प्रेम आहे की दुरावा, या गोष्टी त्यांना शब्दांशिवायही जाणू शकतात. त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टींचा विचार करतात ज्या इतरांच्या लक्षात सुद्धा येत नाहीत. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील बदल खूप खोलवर जाणवतात. एखादे नाते बदलणे, घरातील वातावरण बदलणे, जवळच्या व्यक्तीच्या स्वभावात बदल होणे किंवा जीवनाची दिशा बदलणे, अशा गोष्टी त्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम करतात. त्यामुळे ते बदलांना फक्त स्वीकारत नाही, तर त्या बदलांचा अर्थ समजून घेण्याचाही प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांना अनेकदा लोकांच्या आयुष्यातील अपूर्ण कथा आकर्षित करतात. कोणीतरी अचानक दूर का गेले, एखादे नाते का तुटले, एखाद्या व्यक्तीने एखादा निर्णय का घेतला, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्यांची प्रवृत्ती असते. कारण त्यांना घटनांपेक्षा त्यामागची मानवी भावना समजून घेण्यात जास्त रस असतो. त्यांच्या मनात एक नैसर्गिक संरक्षक वृत्ती असते. ते त्यांच्या मनावर प्रेम करतात, त्यांच्याबद्दल मनात सतत जागरूक असतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याचे ओझे ते स्वतःच्या मनातही अनुभवू शकतात. त्यामुळे अनेक वेळा ते स्वतःच्या समस्यांपेक्षा इतरांच्या समस्या सोडवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. कर्क राशीच्या व्यक्तींचा विचार करण्याचा स्वभाव त्यांना उत्तम श्रोता बनवतो. अनेक लोकांना आपले मन मोकळे करायचे असेल तर ते अशाच व्यक्तींची निवड करतात. कारण कर्क राशीचे लोक मध्येच अडवत नाही, न्याय करत नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांना महत्त्व देतात. त्यांच्या मनात चालणारे चिंतन त्यांना इतरांचे दुःख समजून घेण्याची ताकद देते. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा रात्रीचे शांत क्षण आवडतात. दिवसातील गडबड संपल्यानंतर त्यांचे मन अधिक सक्रिय होते. त्यावेळी ते आयुष्य, ध्येय, नाती, स्वप्ने आणि भविष्यातील शक्यता यांचा विचार करू शकतात. ही वेळ त्यांच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची असते. कर्क राशीच्या लोकांना बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्त्वाचे वाटते. पैसा, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळवणे महत्त्वाचे असले तरी त्यांना मन शांती, विश्वास आणि भावनिक समाधान यांची अधिक गरज असते. त्यामुळे ते अनेकदा निर्णय घेताना फक्त फायद्याचा विचार करत नाही, तर तो निर्णय मनाला योग्य वाटतो का हेही पाहतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष गुण म्हणजे संयमी भावनिक ताकद. बाहेरून ते खूप नाजूक वाटू शकतात, पण प्रत्यक्षात संकटाच्या काळात ते आश्चर्यकारक धैर्य दाखवू शकतात. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही समज त्यांना कठीण प्रसंगी स्थिर राहण्याची शक्ती देते.
कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या आयुष्याकडे एका प्रवासासारखे पाहतात. प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी एक धडा असतो, प्रत्येक भेट एक संदेश असते आणि प्रत्येक आव्हान एक संधी असते. म्हणूनच त्यांचे विचार केवळ वर्तमानापुरते मर्यादित राहत नाहीत, ते जीवनाच्या खोल अर्थाचा शोध घेत राहतात. त्यांच्या मनातील ही सततची शोधयात्रा, भावनांचे सूक्ष्म आकलन, लोकांशी जोडून घेण्याची क्षमता आणि प्रत्येक अनुभवातून अर्थ शोधण्याची वृत्ती यामुळे कर्क राशीचे लोक इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांचे मन हे केवळ विचारांचे घर नसून भावना, आठवणी, आशा, स्वप्ने आणि जीवनातील गूढ अर्थ जपणारे एक विशाल विश्व असते. जर या माहितीतील एक जरी गोष्ट तुमच्या स्वभावाशी जुळली असेल तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा हा योग्य क्षण आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनातील भावना, विचारांची खोली आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत ते जरूर सांगा. तुमचे मत इतरांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल नवीन गोष्टी समजून घेण्यास मदत करू शकते. अशाच राशी विश्लेषण, व्यक्तिमत्वाचे गूढ पैलू, ज्योतिषातील रोचक रहस्य आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित माहिती नियमितपणे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. पुढील माहितीमध्ये कर्क राशीच्या जीवनातील आणखी काही आश्चर्यकारक पैलू उलगडणार आहेत, जे कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकले नसतील. त्यामुळे ही माहिती आवडली असेल तर ती तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा आणि पुढील भाग चुकवू नका.